नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा 2 दिवसीय दौरा केलाय। दोन्ही देशात चांगले संबंध असून ट्रम्प मित्र असल्याचेही पीएम मोदी यांनी सांगितले। अमेरिकेतील गेल्या निवडणुकीवेळीही मोदींनी ट्रम्प यांच्यासाठी मोठा कार्यक्रम केला होता, मात्र यानंतरही ट्रम्प यांनी आपलं खरं रूप दाखवलं आहे। आयात शुल्क लादण्याची धमकी देऊन भारतासह संपूर्ण जगाला ट्रम्प घाबरवू पाहत आहेत। वास्तविक डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलपासून रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याची धमकी दिली आहे। या धमकीनंतर भारतातील अनेक निर्यात क्षेत्रातील चिंता वाढली आहे। याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल। भारतीय अर्थव्यवस्थेला सुमारे 7 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 58,000 कोटी रुपयांचे दरवर्षी नुकसान होईल असा अंदाज आहे। सिटी ग्रुपच्या अहवालानुसार ट्रम्प सरकारच्या या निर्णयामुळे भारताला दरवर्षी 58,000 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते। भारत सरकार या नवीन टॅरिफ रचनेला समजून घेण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी अमेरिकेसोबत एक नवीन व्यापार करार तयार करण्याचा प्रयत्न करत आहे। या दराचा सर्वाधिक फटका रसायने, धातू उत्पादने आणि ज्वेलरी क्षेत्रांना बसणार असल्याचे मानले जाते। याशिवाय ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स आणि फूड प्रोडक्ट्स क्षेत्रावरही परिणाम होणार आहे। कापड, चामडे आणि लाकूड उत्पादनांवरही परिणाम होईल, परंतु इतर क्षेत्रांच्या तुलनेत त्याचा कमी परिणाम होईल। फायनान्शियल एक्सप्रेसवर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारताने 2024 मध्ये अमेरिकेला सर्वाधिक मोती, रत्ने आणि दागिन्यांची निर्यात केली। त्यांची किंमत अंदाजे 8.5 अब्ज डॉलर्स इतकी होती, तर फार्मास्युटिकल्स दुसऱ्या क्रमांकावर होते आणि अमेरिकेत 8 अब्ज डॉलर्सची उत्पादने निर्यात केली। यानंतर पेट्रोकेमिकल्स उत्पादनांचा नंबर येतो, त्यांची किंमत 4 अब्ज डॉलर्स होती। भारताचा सरासरी एकूण व्यवसाय टॅरिफ 11% आहे, जो अमेरिकेच्या 2.8% खूप जास्त आहे। यामुळेच अमेरिका रेसिप्रोकल टॅरिफचा मुद्दा उपस्थित करत आहे। अमेरिका भारताला दरवर्षी 42 अब्ज डॉलर्सच्या उत्पादन वस्तूंची निर्यात करते। भारतामध्ये यावर प्रचंड शुल्क आकारले जाते, जसे की लाकूड आणि यंत्रसामग्रीवर 60%, शूज आणि वाहतूक उपकरणांवर 15 ते 20%, खाद्य उत्पादनांवर 68% दर आहे। अमेरिकेचा खाद्यपदार्थांवर सरासरी टॅरिफ फक्त 5% आहे, तर भारत 39% दर लावतो। भारत अमेरिकन मोटरसायकलवर 100% टॅरिफ लादतो, तर अमेरिका भारतीय बाईकवर फक्त 2.4% शुल्क लावते। त्यामुळेच ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क लादण्याचा आता निर्णय घेतला आहे।